दौंडचे आमदार राहुल कुल यांनी विधानसभेमध्ये जलप्रदूषणाच्या मुद्द्यावर आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळालं। राज्यातल्या जलस्रोतांच्या प्रदूषणाचा मुद्दा सभागृहात त्यांनी लावून धरलाय। आषाढी वारीच्या तोंडावर इंद्रायणी नदी पुन्हा रसायनांमुळे फेसाळल्याकडे त्यांनी लक्ष वेधलंय। 540 कोटींचा आराखडा आहे, 23 एसटीपी कागदावर आहेत, तरीही नदी दरवर्षी फेसाळतेच अशी टीका राहुल कुल यांनी केलेली आहे। कुरकुंभ एमआयडीसी मधल्या रासायनिक प्रदूषणाचा प्रश्न सुद्धा कुल यांनी यावेळेला मांडलेला आहे। अतिशय महत्त्वाचा अशी एक विषय विशेषतः पुण्याच्या परिसरातील नद्यांच्या प्रदूषणासंदर्भातला आहे आणि या नद्या संदर्भातल्या मागचे कित्येक वर्ष आम्ही पाठपुरावा करतोय। 8 तारखेला संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं प्रस्थान होतंय। इंद्रायणीमध्ये स्नान करून या पालखीचं प्रस्थान होणार, परंतु ज्या पद्धतीचं त्या ठिकाणी पाण्याचं प्रदूषण झालेलं आहे त्या पाहता या पालखीची सुरुवात अतिशय पवित्र होताना त्याला या प्रदूषणाची निश्चितपणे बाधा येणार आहे। मुळा मुठा, गोदावरी, पंचगंगा, इंद्रायणी, भीमा या सगळ्या नद्यांची परिस्थिती पाहिली तर प्रचंड मोठं प्रदूषण या कालावधीमध्ये झालेलं आहे। पीएमआरडीने इंद्रायणीचा जवळपास 540 कोटी रुपयाचा पुनरुज्जीवन करण्याचा आराखडा तयार केलेला आहे, परंतु त्याला अजून गती मिळालेली नाही, वस्तुस्थिती आहे। आणि महाराष्ट्रातील जर प्रदूषित नद्यांची आपण संख्या पाहिली तर जवळपास 48 पैकी 35 नद्या या देशभरातील जर विचार केला त्यापैकी 35 नद्या या राज्यातील ही अतिशय गंभीर बाब आहे। माझ्या मतदारसंघामध्ये कुरकुंभ सारखी एमआयडीसी आहे आणि रोहा, बदलापूर, अंबरनाथ, तळोजा, पाताळगंगा, डोंबिवली या भागामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या एमआयडीसी आहेत। राज्याच्या व्यवस्थेसाठी या एमआयडीसी चालणं आवश्यक आहे, परंतु त्या ठिकाणी जी कायमस्वरूपीचं जे नुकसान त्या परिसराचं होते ते गंभीर आहे। त्याच्यामध्ये सातत्यानं प्रदूषण कमी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय, यश येत नाही। एक एमएलडीचं त्या ठिकाणी सीटीपी आहे, म्हणजे सेंट्रल जे काही ईटीपी आहे, आणि तो चालवतो जे प्रदूषण करणारी मंडळीच त्या ठिकाणी चालवतात, हा विरोधाभास आहे आणि त्याच्यामध्ये विस्तार वाढ होणं गरजेचं आहे।